नमस्कार मित्रांनो, मी आपला फॅमिली फार्मर। मित्रांनो, आज आपण शहरी लाईफ जगत आहोत। मित्रांनो, आज ही शहरी लाईफ जगत असताना आपण आपल्या कुटुंबाला चांगली लाईफस्टाईल आणि चांगलं अन्न देण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु मित्रांनो, आज आपल्या मुलाबाळांना हे अन्न कसं तयार होतं याची माहिती आहे का? आज ही माहिती असणं गरजेचं आहे। आज मार्केटमध्ये रासायनिक खतांपासून तयार झालेले भाजीपाला व अन्नधान्य आज आपल्यापर्यंत येत असतं। त्याचबरोबर आज आपण आपल्या मुलाबाळांना पिझ्झा बर्गर याची माहिती देत असतो। आज आपली मुलं बाळं लहान वयातच पिझ्झा बर्गर खात असतात। परंतु मित्रांनो, आज आपला जो रोजचा आहार आहे, हा आहार कसा तयार होतो याची माहिती आज आपण प्रत्यक्षात शेतामध्ये जाऊन देणं गरजेचं आहे। आज आपण शांतोबा कृषी पर्यटनामध्ये येऊन हीच आपल्या कुटुंबाला व आपल्या मुलाबाळांना माहिती देऊ शकता व आपल्या मुलाबाळांसोबत शेतामध्ये काहीसा वेळ घालवू शकता। या ठिकाणी तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या कशा पद्धतीने तयार होतात, त्या ऑर्गॅनिक कशा असतात, ऑर्गॅनिक म्हणजे काय, रासायनिक म्हणजे काय, सेंद्रिय म्हणजे काय, नैसर्गिक म्हणजे काय, याची आज आपल्या मुलाबाळांना भविष्यात माहिती असणं गरजेचं आहे। आज कॅन्सर सारखे हृदयविकारासारखे आजार आज लहान वयात देखील मुलांना होत आहेत आणि ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे। आणि म्हणूनच भविष्यात जर आपल्या मुलाबाळांचं आयुष्य, मुलाबाळांचं तब्येत ही जर व्यवस्थित ठेवायची असेल तर आज आपल्याला चांगलं अन्न खाणं गरजेचं आहे। आणि हे चांगलं अन्न कुठं मिळतं, कसं तयार होतं याची माहिती आज आपल्या मुलाबाळांना माहिती असणं गरजेचं आहे। आज असे काही मुलं आहेत की त्यांना शेती आणि शेतीतनं येणारं उत्पादन याची काहीही माहिती नाहीये आणि ही माहिती भविष्यात आपल्या मुलाबाळांना असणं गरजेचं आहे। तरच आपली मुलं बाळं चांगलं अन्न भविष्यामध्ये खरेदी करून तेही त्यांचे पुढे कुटुंब व त्यांच्या गरजा व्यवस्थित भागवू शकतात व त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतात। म्हणून तुम्ही शांतोबागमध्ये येऊन हे अन्नधान्य कसं पिकतं, सेंद्रिय रासायनिक खतामधला फरक आज तुम्ही या ठिकाणी येऊन समजून घेऊ शकता व मुलांना याची माहिती देऊ शकता।